नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे पोटविकार आणि पोटविकारांमध्ये खास करून हर्नियावरती आलेले अत्याधुनिक उपचारांविषयी आपण चर्चा करणार आहोत। आणि ही चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील सुप्रसिद्ध अशा कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर जयश्री तोडकर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर जयश्री तोडकर यांची। नमस्कार मॅडम। नमस्ते। डॉक्टर जयश्री तोडकर आपल्या महाराष्ट्राला सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे, कारण विविध प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमांमध्ये त्या नेहमी सहभागी होत असतात। खास करून विविध प्रकारचे पोटविकार ज्याच्यामध्ये गॉल ब्लॅडर स्टोन्स म्हणजे पित्ताच्या खड्यांसारख्या असणाऱ्या शस्त्रक्रिया, खड्यांवरील शस्त्रक्रिया आहेत किंवा विविध प्रकारच्या पोटावरच्या शस्त्रक्रिया आहेत, त्याचप्रमाणे बेरिएट्रिक सर्जरी सारखी शस्त्रक्रिया आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 वर्षापूर्वी डॉक्टर जयश्री तोडकर यांचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवण्यात आलं होतं, खास करून एका दिवसात केलेल्या 46 शस्त्रक्रियांबद्दल हर्नियावरच्या। एका दिवसात 46 रुग्णांवरती हर्नियावरच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये डॉक्टर जयश्री तोडकर यांचं नाव नोंदवलं गेलं होतं। आणि याच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे हर्नियावरती असणारे नवीन उपचार। आज माहितीच आहे आपल्याला की हर्नियावरती कुठल्याही प्रकारचे औषधोपचार नाही, रुग्णांना ही आता शस्त्रक्रिया करता येऊ शकते। खास करून आजच्या कार्यक्रमात आपण ह्या विषयी माहिती घेणार आहोतच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे सध्या ह्या कार्यक्रमाविषयीमध्ये माहिती घेत असताना हर्नियावरील विविध उपचारांची आपण या ठिकाणी संपर्कासाठी नंबर बघत आहात, त्यावरती आपण जरूर फोन करून हर्नियाविषयीची अधिक माहिती घेऊ शकता। आणि त्याचप्रमाणे जे प्रेक्षक आमचा आजचा कार्यक्रम बघणार आहेत आणि जर तुम्हाला हर्निया असेल आणि जर ह्याविषयीचं आपल्याला कन्सल्टेशन हवं असेल तर खास करून हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांना ह्या कन्सल्टेशनच्या दरामध्ये 50% सवलत आहे, याची आपण जरूर नोंद घ्या। डॉक्टर जयश्री तोडकर पुण्यामध्ये सध्या पुना हॉस्पिटल त्याचप्रमाणे रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी कार्यरत आहेत आणि याशिवाय मुंबईमध्ये हिरानंदानी हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे कोहिनूर हॉस्पिटल ह्या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहेत। त्यामुळे पुणे आणि मुंबई ह्या दोन्हीकडचे प्रेक्षक याचा जरूर लाभ घेऊ शकतात। कार्यक्रमाकडे वळूया मॅडम, एक महत्त्वाचा विषय आहे की हर्निया, आपण कार्यक्रमाआधी सांगितलं होतं की हर्निया वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि हर्नियाला औषधोपचार नाही आहेत। पोटाच्या इतर प्रकारच्या विविध आजारांना औषधोपचार आहेत, मग ते आम्लपित्त, ॲसिडिटी असो, आतड्याचे आजार असोत किंवा पित्ताचे खडे असोत, पॅनक्रियाटायटिस सारखा आजार आहे, हे आपण सर्व प्रकारचे आजार ट्रीट करता। पण खास करून हर्नियाविषयी आम्हाला सर्वप्रथम सांगा की हर्निया म्हणजे नक्की काय आणि कोणकोणते प्रकार आहेत हर्नियाचे? पोटाला आलेले जे विविध प्रकारचे फुगवटे असतात त्यांना हर्निया म्हणतात। याच्यामध्ये होतं काय, मी काही स्लाइड्स दाखवते म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ज्याच्यामध्ये लॅपटॉपवर बघूया आपण आता। हो, की आतडी जी आहेत ही तुमच्या पोटाची जी वॉल आहे, भिंत आहे, ती छेदून बाहेर येण्याच्या प्रयत्नात आहेत। याला म्हणायचं असतं हर्नियाचा आजार। आणि हे हर्निया वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतात, जसं की तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता। जांघेमध्ये असलेला हर्निया आहे, बेंबीच्या ठिकाणी म्हणजे नाभीच्या ठिकाणी असलेला हर्निया आहे। दुसऱ्या ह्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की पोटात वरच्या भागाला आलेला जो फुगवटा आहे तो। आणि असे अनेक प्रकारचे हर्निया असतात, त्याच्यामधले जे विशेष करून दिसतात त्याच्यात जांघेतले हर्निया आहेत। जांघेतल्या हर्नियामध्ये 2 टाइप्स दिसतात आपल्याला। एक टाइप इथे आपण बघत आहात ज्याच्यामध्ये आतडी डायरेक्ट खाली पुरुषांच्या मध्ये टिपिकली स्क्रोटम मध्ये येऊन बसतात आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये ती तिथे येऊन अडकलेली असतात। बरोबर। हे जे दोन्ही टाइपचे हर्निया आहेत किंवा आपण आतापर्यंत जे कुठले बघितले, या सगळ्यांमध्ये टिपिकली एक होल तयार होतं किंवा एक वीकनेस तयार होतो तुमच्या पोटाच्या भिंतीला। आणि ही जी वॉल असते ह्याच्यामधून आतले जे कंटेंट असतात ते बाहेर येण्याच्या प्रयत्नामध्ये असतात। ऑफकोर्स त्याच्यामुळे होतं काय की ही एक मोठी पोकळी आणि ही एक छोटी पोकळी, छोट्या पोकळीमध्ये वस्तू आली की ती अडकण्याचा संभव असतो। ती अडकल्यानंतर तिथे पेन्स तयार होतात, तिथे दुखायला लागतं पेशंटला, ओढ तयार होते आणि अनइझीनेस येतो। ओके। ज्या वेळेला हर्नियामध्ये प्रचंड दुखतं त्यावेळेला समजायचं की हा साधा नाहीये, हा कॉम्प्लिकेटेड हर्निया आहे। ओके। कारण याचा अर्थ तिकडे अडकली आहे वस्तू, ती आतडी किंवा त्या ठिकाणी गेलेली जी वस्तू आहे ती अडकलेली आहे। आणि अडकल्यानंतर होतं काय, ही जी त्याची एक आपण ज्याला आपण रिंग म्हणतो बाहेर आहे, ह्या रिंगमधनं ती मागे पुन्हा येऊ शकत नाही। आतमध्ये सूज यायला लागते, सूज यायला लागली की या भागामध्ये
कम्प्लीट तिचा ब्लड सप्लाय बंद पडतो आणि हा जसा जसा ब्लड सप्लाय बंद पडेल तसं आतल्या भागातल्या गोष्टी गँग्रीन होऊ शकतात. म्हणजे हे कॉम्प्लिकेशन जीवाला धोकादायक ठरू शकतं आणि ह्यासाठी हर्नियाचे उपचार त्वरित करून घेणं आवश्यक आहे. जसं मॅडमने आपल्याला आता सांगितलं की एकदा तो स्ट्रँग्युलेट झाला हर्निया, ज्याला स्ट्रँग्युलेटेड हर्निया म्हटलं जातं, की कधी कधी जीवाला धोका होऊ शकतो आणि मोठी शस्त्रक्रिया करायला लागू शकते. पण आता हर्नियावरील उपचार अतिशय सहज सोपे झालेले आहेत. एका दिवसात आपण हे उपचार घेऊ शकता डे केअर युनिटमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त ह्या शस्त्रक्रियेमध्ये पूर्वी जो रिकरन्स व्हायचा तो आता टाळता येणं शक्य झालेलं आहे. पुनरुद्भव नाहीये आणि त्याचप्रमाणे वेदनारहित शस्त्रक्रिया, टाके न घेता केली जाणारी शस्त्रक्रिया काय आपण आता बघूया. मॅडम, आम्हाला कार्यक्रमाआधी आपण ह्या नवीन टेक्निक विषयी सांगितलं, आपण स्क्रीनवरती बघूया. ह्या अनुषंगाने एव्ही आणि मॅडम आपल्याला एक्सप्लेन करतील हे काय नवीन टेक्निक आहे जे हर्नियावरती आज वरदान ठरलेलं आहे. हे जे नवीन टेक्निक आहे ह्याच्यामध्ये ऑपरेशनच्या वेळेला आम्ही आतमध्ये गेल्यानंतर ज्या भिंतीतून तुमचा हर्निया बाहेर आलेला आहे त्या ठिकाणी एक जाळी बसवतो. आणि ही जी टिपिकली जाळी बसवणं असतं त्या जाळी बसवण्यामध्ये, म्हणजे मी एक साधं उदाहरण देते की एक टायर आहे तुमचं आणि त्या टायरच्या आतमध्ये ट्यूब आहे. बरोबर. हर्निया म्हणजे त्या टायरला पडलेलं भोक आहे आणि ती ट्यूब बाहेर येऊ लागली आहे. बरोबर. पूर्वीच्या काळी जी कन्सेप्ट होती त्याच्यामध्ये असं होतं की हे जे होल पडलेलं आहे या होलला फक्त टाके घ्या आणि ते बंद होईल असं बघा. बरोबर. पण आतून ज्या क्रियेने ते बाहेर आलं होतं ती क्रिया थांबत नाही. हो. त्यामुळे जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत दाब चालू आहे आणि अशा वेळेला हर्निया पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता होती. त्याच्यानंतर पुढचा जो शोध लागला त्याच्यामध्ये इथे एक पॅच बसवण्याचं ऑपरेशन आलं, ज्याला आपण जाळी बसवणं म्हणतो. ही जी जाळी असते ही टिपिकली जी कोळ्यांची जाळी असते त्याच्यापासून ह्याचा उगम झाला असं म्हणू शकतो आपण. ते नायलॉनच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लेवलच्या धाग्यांनी बनलेली असते, त्याच्यामध्ये खूप सॉफिस्टिकेशन झालेले आहेत. तर ही जी जाळी आहे ही पूर्वी अशी बसवली जायची की जेणेकरून त्या टायरच्या मागे बाहेर बसवलेली आहे. बरोबर. ती जाळी आधीच्या ऑपरेशनपेक्षा जास्त टिकायची, पण त्याच वेळेला त्यामध्ये पुन्हा होण्याचा संभव होता, कारण पुन्हा एकदा खोकला आला, पुन्हा एकदा तुमच्या पोटाला ताण पडला की पुन्हा एकदा त्या हर्निया बाहेर येऊ शकत होता. नंतर जी कुठली जाळी आली त्याच्यामध्ये एक मध्ये बसवण्याची जाळी आली. ही जी मध्ये बसवण्याची जाळी आहे ती सुद्धा जास्त काळ टिकाव धरते पण प्रचंड काळ नाही. बरोबर. आता जी आपण नवीन पद्धतीची जाळी म्हणतोय त्याच्यामध्ये इथे आपण एक प्लग बसवतो आणि आतल्या साईडला जाळी बसवतो. बरोबर. म्हणजे एखाद्या टायरचं पंक्चर हे आतून सील केल्यासारखं आहे, त्याच्यामुळे जितका दाब जास्त तितकं ते जास्त टाईट सील होतं. ओके. आणि अशामुळे रिकरन्स होण्याचे किंवा पुन्हा पुन्हा येण्याचे किंवा दुखणं येण्याचे चान्सेस कमी होतात. ओके. ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे एक स्लाइड आहे ती आपण बघू शकता, ज्याच्यात मी तुम्हाला पहिल्यांदा थोडंसं दाखवते की हा जो आहे हा हर्निया इव्हन लहान मुलांमध्ये पण दिसतोय आपल्याला. बरोबर. की जो खाली स्कोटम मध्ये दिसतो हे फुगवटा म्हणून दिसतो आणि उभं राहिलं मूल की जास्त येतं, आडवं झालं की ते मागे जातं. बरोबर. अशाच पद्धतीचे हर्निया मोठ्या वयामध्ये पण पुरुषांमध्ये दिसू शकतात. हर्निया हा टिपिकली आतून असा दिसतो की त्या होल मधनं तुमची आतडी बाहेर आलेली असतात. बरोबर. किंवा या पद्धतीचं तुम्ही बघू शकता पिक्चर. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जेव्हा आपल्याला पोटाला मध्ये भोक असतं कुठल्याही पद्धतीच्या ऑपरेशनमुळे, कुठल्याही पद्धतीच्या अंबिलिकल विकनेसमुळे किंवा नाभीच्या ठिकाणी हे अशा पद्धतीने ती आतडी बाहेर यायला लागतात. बरोबर. हा हर्निया बाहेर दिसताना असा दिसतो की एक फ्लॅट तुमचं पोट आहे, मध्ये भोक आहे आणि त्या भोकातून वर आलेला हा हर्निया दिसतोय. ऑब्विसली ही जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये जाळी बसवली जाते. जाळी ही जी बसवली जाते ह्याच्यात आपण प्रकार बघू वेगवेगळ्या पद्धतीचे आणि तुमच्या लक्षात येईल. मी थोडीशी पुढची स्लाइड दाखवते, आपल्याला लक्षात येईल ती. येस, या ठिकाणी बघतोय. हा जो आहे ह्या पद्धतीचं तुमचं वॉल आहे, अँटिरियर ॲब्डॉमिनल वॉल, म्हणजे ज्याच्यामुळे तुमच्या पोटाच्या आतड्यांना संरक्षण मिळतं त्या पोकळीमधल्या अवयवांना. आणि ह्या पद्धतीचे आपल्याला कडे ऑपरेशन्स अवेलेबल आहेत. पहिलं मेश बघता तुम्ही, जे मी म्हटलं टायरला बाहेरून सील केलंय जे उघडू शकतं, टायरला मधोमध सील केलंय जे उघडू शकतं, पण टायरला आतून सील केलेलं आहे जे आतून केलेलं सील हे उघडू शकत नाही. आणि हे अशा पद्धतीनं हा हर्निया कायमस्वरूपी आपण टॅकल करू शकतो. हा जसा आपण इंग्वायनल हर्निया बघितला म्हणजे जांघेतला बघितला, त्याच पद्धतीनं तुम्ही मगाशी जे पिक्चर बघितलं तर लक्षात येईल की ह्याच्यामध्ये हा हर्निया तुम्हाला पोटात दिसतोय. म्हणजे पोट तुमचं मोठं होतं आणि एके ठिकाणी आउट पाउचिंग बाहेर आल्यासारखं दिसतं. हा जो एक अवयव बाहेर आल्यासारखा, एक भाग बाहेर आल्यासारखा दिसतो, हे दुर्बिणीतनं मी आत बघतीये आणि त्यावेळेला जे पिक्चर आतून दिसतंय
की कुठलंही भोक दिसलं की त्या ठिकाणी आतडी किंवा अवयव जाण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे ते अडकून जातात. हे अडकलेली इथे तुम्हाला वस्तू दिसत आहेत. येस. इथून मी ती बाहेर काढली आहे आणि सगळी आतडी खाली काढल्यानंतर तुम्हाला एक मोठं होल दिसतंय हो. छताला. येस. हे जे छताचं होल आहे हे आता आम्ही जाळी लावून सील केलेलं आहे. ओके. हा दुर्बिणीतल्या ऑपरेशनचा जो फायदा आहे, सुदैवाने नवीन जे ॲडव्हान्सेस आलेले आहेत त्याच्यामध्ये एक्सटर्नली किंवा ओपन ऑपरेशन करून पण आपण ही आतमध्ये दुर्बीण म्हणजे अशी जाळी बसवू शकतो, ज्या जाळीमुळे आतून कंप्लीट एक मोठा सील मिळतो आपल्याला आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी तो हर्निया आपल्याला सील करता येतो. ओके. म्हणजे की पुन्हा पुन्हा रिकरन्स होण्याचे चान्सेस त्यामुळे वाचतात. पूर्वीच्या काळी हर्नियाची शस्त्रक्रिया म्हटलं की वारंवार पेशंटला होण्याची शक्यता असायची. आतून सील केल्यामुळे हर्नियाचा रिकरन्स जो आहे तो मला वाटतं मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतो आणि एवढी मोठी अवघड शस्त्रक्रिया सहजपणे होऊ शकते. आपण बघितलं केवढा मोठा हर्निया होता तो. मॅडम, आपण एका दिवसात 46 हर्नियाच्या रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे आणि गेल्या काही वर्षात आमूलाग्र बदलही होत आहेत वेगवेगळ्या ट्रीटमेंटमध्ये. हर्नियाचे प्रकारही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एकंदरीतच हे सर्व हर्निया होण्यामागे प्रमुख कारणं काही असतात का? कुठल्याही पद्धतीनं तुमच्या पोटाचं किंवा आतल्या पोकळीचं प्रेशर वाढतं त्यावेळेला असं होऊ शकतं. बायकांमध्ये टिपिकली प्रेग्नन्सीमुळे हे दिसतं. बायकांमध्ये किंवा पुरुषांमध्ये जेव्हा खोकल्याचा आजार असतो की ज्यांना प्रेशर खूप द्यायला लागतं, ज्यांना कॉन्स्टिपेशन असतं म्हणजे बद्धकोष्ठता असते आणि टॉयलेटला प्रेशर द्यायला लागतं. पुरुषांमध्ये टिपिकली एक 60च्या वयामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते आणि लघवीला प्रेशर द्यायला लागतं. या सगळ्या गोष्टींमध्ये हर्निया होऊ शकतो. पण जेव्हा व्यक्ती लठ्ठ असते त्यावेळेला हर्निया होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, कारण ऑब्व्हियसली ते आपलं एक पोतं आहे समजा आणि ते पोतं फाटायला लागतं आतल्या अवयवांची संख्या किंवा व्हॉल्यूम वाढायला लागल्यानंतर. बरोबर. नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. डॉक्टर जयश्री तोडकर यांच्याबरोबर आपली चर्चा सुरू आहे ती हर्नियावरील नवीन उपचारांविषयी. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की डॉक्टर जयश्री तोडकर ज्या कन्सल्टंट सर्जन आहेत, पुण्यामध्ये पूना हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल या 2 ठिकाणी कार्यरत आहेत आणि मुंबईमध्ये हिरानंदानी हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे कोहिनूर हॉस्पिटल या 2ही ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे पुणे आणि मुंबई आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच रुग्ण ह्या एकंदरीत ट्रीटमेंटचा लाभ घेऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आमचा आजचा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी जे पुढील फोन नंबरवरती संपर्क करतील त्यांना खास करून कन्सल्टेशन हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. त्यामुळे आपण त्याचा जरूर लाभ घेऊ शकता. आपण संपर्कासाठी जे नंबर आहेत बघत आहात ते टिपून घ्या. आपल्याला हर्निया किंवा विविध प्रकारचे इतरही पोटविकार ह्यांच्याविषयी प्रश्न विचारायचे असतील तर पुढील फोन नंबर विचारू शकता. पोटविकारांच्या बरोबरीनेच खास करून लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी किंवा मधुमेह आणि लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी बेरिएट्रिक सर्जरी उपलब्ध आहे. नवीन उपचार, दुर्बिणीचे उपचार उपलब्ध आहेत, त्याचाही आपण जरूर लाभ घेऊ शकता. या सर्व रुग्णांसाठी ह्या संपर्कासाठी जे नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर आहेत, ते आपण जरूर टिपून घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळताना मॅडम आपल्याला सांगितलं की मगाशी हर्निया कसा होतो सांगितलं, एखादा टायर मधली ट्यूब बाहेर यावी त्याप्रमाणे हर्निया असतो आणि अर्थातच सिमिलर कारण आहे त्याला, प्रेशर वाढणं आतलं. ह्याच अनुषंगाने असं विचारावं वाटतं की मगाशी आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की विविध प्रकारचे हर्निया आहेत. खास करून इन्व्हॉल्वन हर्निया खूप कॉमन आहे ज्याच्याविषयी आपण आता बघितलं, पण ह्याच्या व्यतिरिक्तही काही हर्नियाचे प्रकार आहेत. इन्सिजनल हर्निया किंवा लहान म्हणजे कंजेनायटल ह्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी हर्निया दिसू शकतो का? लहान मुलांना दिसू शकतं का? काय सांगता येईल? लहान मुलांमध्ये हर्निया दिसण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. विशेष करून ते मुलांमध्ये असतं, मुलींमध्ये खूप कमी आहे. ज्या वेळेला अंडाशयाची पिशवी म्हणजे टेस्टीज मुलांमध्ये पोटातून खाली यायला लागतात त्यावेळेला तिथे एक छोटासा डिफेक्ट तयार होतो आणि ह्या डिफेक्टमुळे मुलांमध्ये कायम हर्नियाचं प्रमाण हे मुलींपेक्षा जास्त असू शकतं. अर्थात मुलींना पण तो होऊ शकतो, नाही याच्यातला भाग नाही. तशाच पद्धतीचं दुसरं असतं की ज्या वेळेला आपण कुठलंही आधी ऑपरेशन केलेलं असतं पोटाचं, त्यावेळेचा जो छेद आहे हा ऑफकोर्स नॅचरल गोष्टीप्रमाणे तो टाईट नसतो. बरोबर. तो छेद कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वीक होऊ शकतो. तर अशा वीक झालेल्या छेदामधून जर आपण जड वजन उचललं, खूप खोकला आला, खूप बद्धकोष्ठता झाली, तर या पद्धतीच्या कुठल्याही गोष्टींनी जेव्हा पोटातलं तुमचं व्हॉल्यूम वाढायला लागतं किंवा प्रेशर वाढतं त्या वेळेला तुम्हाला हर्निया होऊ शकतो. म्हणजे इथे आपण हे एक्झाम्पल बघाल की दिसताना लॅपटॉप बघितलं तर लक्षात येईल की दिसताना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एक छोटासा फुगवटा आलेला आहे. बरोबर. पण प्रत्यक्ष ऑपरेशनच्या वेळी आमच्या लक्षात असं आलं की तिथे 3 आतड्याची लूप्स अडकलेली होती. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी आहे की कुठल्याही हर्नियाला छोटा समजू नका, कारण तो कुठल्या दिवशी अडकेल याचा नेम नाही.
ओ. म्हणजे माझे एक डॉक्टर मित्र आहेत, त्यांना स्वतःला गेले अनेक वर्ष हर्निया होता आणि मग ते आज उद्या म्हणून ते थांबले होते. ज्या वेळेला ते हिमालयन एक्सपिडिशनसाठी लास्ट इयरला गेले त्यावेळेला तिथे त्यांचा हर्निया अडकला Oh my आणि अक्षरशः त्यांना ती मोहीम सोडून परत यायला लागलं. ओ. तर त्याच्यामुळे हर्निया ही गोष्ट कुठल्याही दिवशी तुम्हाला कधी त्रास देऊ शकते. तर त्यामुळे तिला दुर्लक्ष करू नये. तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. येस. टिपिकली तुम्ही हे बघता की बघूया अशा आता पद्धतीची पण पोट दिसतं आपल्याला, येस. ज्याच्यामध्ये छेद घेतलेला आहे. कदाचित ऍक्सिडेंट असेल, कदाचित कुठलं ऑपरेशन असेल, काहीही पद्धतीनं पोटाला कुठलीही ऑपरेशन झाली असेल, तर त्या छेदामधनं हा हर्निया बाहेर आलेला आहे, ओ. ज्याच्यामध्ये सगळी आतडी अडकलेली आहेत. आणि ज्या वेळेला आपण ही आतडी सोडवतो त्यावेळेला तिथे जे होल तयार होतं मगाशी आपण बघितलं, हे होल आपण या जाळ्यांनी फिक्स करतो, जेणेकरून त्याच्यामध्ये पुन्हा हर्निया होऊ नये. म्हणजे टिपिकली दिसताना हे असं दिसतं ओ. की ते बाहेर आलेला आतड्याचा लूप आहे तो 8 मगाशी डिस्कस केलं. ओपन पद्धतीनं जिथं वरच्या साईडला जाळी येते किंवा आता जे ॲडव्हान्स टेक्निक आहे त्याच्यामध्ये ओपन पद्धतीनंच आतल्या साईडनी पण अशी अंब्रेला सारखी जाळी आपण बसवू शकतो. ओके, म्हणजे ती जाळी अतिशय सुंदर जाळी असते ॲक्च्युली. ज्यावेळेला आपण ते आत ढकलतो त्यावेळी त्याला एक ॲप्लिकेटर असतो, त्या ॲप्लिकेटरनी जाळी आत जाते आणि आत गेल्यानंतर ती पूर्णतः उघडते. जेणेकरून ते होलच नाही तर त्याच्या भोवतीचा 5 सेंटीमीटरचा एरिया पण त्याच्यामध्ये कव्हर होतो. आणि हा जेव्हा आपण ॲडिक्वेटली कव्हर करतो त्यावेळेला ती पुन्हा हर्निया होण्याची शक्यता 0 राहते. हा जर ॲडिक्वेट कव्हर नाही केला, छोटी जाळी बसवली, तर अशा वेळेला जाळी जेव्हा तुमची हिलिंग होत असतं किंवा जखम भरून येत असते त्यावेळेला ती जाळी श्रिंक होते. ती जाळी 30% लहान होते. आणि ज्या वेळेला ही लहान होते त्यावेळेला जर ते उघडलं गेलं तर त्या ठिकाणी पुन्हा पेशंटला हर्निया होऊ शकतो. त्यामुळे पहिल्याच वेळेला ॲडिक्वेटली मोठी जाळी बसवणं, योग्य त्या फिटिंगची जाळी बसवणं आणि योग्य त्या टेक्निकने बसवणं ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही ही इथे जाळी बघू शकता, तुम्हाला चित्र दिसतंय, त्याला एक फ्लॉवर येतं आणि मी मगाशी बोलले तसं एक ॲप्लिकेटर येतं. ओके. या ॲप्लिकेटरमध्ये आपण ती जाळी घेतो आणि ती जाळी आतमध्ये नेऊन सोडतो. ओके. सुदैवाने ही जाळी सेल्फ फिटिंग असते. ओके. म्हणजे एकदा ते आत गेलं की आत उघडल्यानंतर ती स्वतःला तिथे बसवू शकते. ओके. तुमची जी तिथे फिटिंगला तुम्ही जे ॲप्लिकेटर लावलेलं आहे त्या ॲप्लिकेटर इथे जे फ्लॉवर ठेवतं ते फ्लॉवर तिथे जाऊन एक्सपांड होतं. त्याच्यामुळे तो प्लग, तो जो होल आहे त्या होलला प्लग झालेला आहे आणि आतून अशी जाळी बसलेली आहे. येस, आपण बघतोय आता या ठिकाणी कशा रीतीने जाळी बसवली जाते. विना टाक्याची शस्त्रक्रिया ही, त्यामुळे एका दिवसात रुग्णाला आराम पडू शकतो आणि वेदना रहित अशा प्रकारचे उपचार आहेत. रुग्ण एका दिवसात ट्रीटमेंट घेऊन घरी जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाय रिस्क पेशंट्समध्ये सुद्धा हे आपण बघतोय आता हे ॲप्लिकेटरद्वारे आता ही जाळी आत सरकवली आहे, ही जाळी बसलेली दिसते आपल्याला हर्नियावरती. त्यामुळे वेदना नाहीत, लवकरात लवकर आपण घरी जाऊ शकता आणि अतिशय अल्पदरात हे उपचार उपलब्ध आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात, आता वेबसाईटही बघत आहात डॉक्टर जयश्री तोडकर यांची, आणि jayatodkar@gmail.com वरती आपण मेल पत्रव्यवहार करू शकता आणि www.drjayasritodkar.com ह्या वेबसाईटवरती जाऊन आपण व्हिजिट करून या संदर्भातली अधिक माहिती घेऊ शकता. आपण बघितलं कशा रीतीने नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. आपण आता बघितलं की कशा रीतीने विना टाक्याची शस्त्रक्रिया हर्नियावरती केली जाऊ शकते. ही शस्त्रक्रिया वेदनारहित आहे, अतिशय अल्पदरात उपलब्ध आहे आणि खास करून जे आमचे झी24 तासचे हॅलो डॉक्टरचे प्रेक्षक जो आमचा आजचा कार्यक्रम बघत असेल त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की आमचा आजचा कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांनी संपर्कासाठी जे नंबर आहेत ते जरूर टिपून घ्या. त्यावरती आपण फोन करा आणि आपल्याला या ठिकाणी सल्ला म्हणजेच कन्सल्टेशन हे अर्ध्या ह्याच्यात किमतीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आपण जरूर त्याचा लाभ घेऊ शकता. 800-714-1000 हा पहिला नंबर आहे. 800-714-1000 ह्या नंबरवरती आपण फोन करू शकता हर्नियावरील उपचारांची माहिती घेण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर जयश्री तोडकर आपण ह्या संदर्भामध्ये आता चर्चा करत होतो. आपण सांगितलं की कशा रीतीने वेदना रहित अशी ही शस्त्रक्रिया आहे आणि सर्वच रुग्णांना त्याचा लाभ मिळू शकतो. पण एकंदरीतच हर्नियाचे विविध प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येतात, वेगवेगळ्या प्रकारचे येतात, कारण 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळे हर्निया आहेत. एकंदरीतच आपल्याकडे रुग्ण आल्यानंतर कशा रीतीने त्यांच्या उपचारांची दिशा ठरवली जाते, काय सांगता येईल? हर्निया हा जो आजार आहे त्याच्यासाठी लिंगभेद नाही आणि वयभेद नाही आणि त्याच्यामुळे पेशंट जे येतात ते अगदी 2 महिन्यापासून ते 80 वर्षापर्यंत येतात.
प्रत्येकाचे ऑफकोर्स हेल्थ कंडिशन वेगळी असते, त्यांच्यामधले जे कॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे कारणीभूत असणारे घटक वेगळे असतात. त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास करून पेशंटची दिशा ठरवली जाते. पेशंटची ॲक्टिव्हिटी काय आहे, पेशंटला किती त्रास होतो आहे, या पद्धतीनं ठरवलं जातं. शक्यतो जो ॲक्टिव्ह एज आहे म्हणजे वय वर्ष 10 पासून ते साधारणपणे एक 70 पर्यंत, त्या वयामध्ये जाळी ही बसवलीच जाते. कारण माणसाला काही प्रचंड रिस्ट्रिक्शन देता येत नाहीत. आपल्याला रुटीन ॲक्टिव्हिटीमध्ये राहायचं असतं. सुदैवाने आता जी काही ऑपरेशन्स आहेत, आता जी काही टेक्निक आहेत, त्यातली काही ओपन आहेत. आता आपण बघितलं 3D टाईप एक अम्ब्रेला टाईप मेश आहेत त्या, किंवा जी मेश आपण दुर्बिणीतनं बसवू शकतो अशा पद्धतीच्या, या सगळ्या टेक्निक्समुळे पेशंटचं हॉस्पिटलायझेशन जे आहे, हॉस्पिटल स्टे हा मॅक्सिमम 3 दिवस असतो. ओके. म्हणजे आत्ता जे आम्ही 46 हर्निया केले 10 तासामध्ये, 2005 मध्ये केलेलं हे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहे, तर त्याच्यामध्ये ऑपरेट केलेले सगळे पेशंट हे सेकंड डेला घरी गेलेले होते. हो. तर त्याच्यामुळे हे जी छोटी हॉस्पिटल स्टे आहे किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये रिस्ट्रिक्शन नाही, पेशंट ताबडतोब कामाला जाऊ शकतात. किक मारण्यावर किंवा वजन उचलण्यावर पहिल्या 3 आठवडे फक्त बंधन आहे, त्याच्या पुढे नंतर बंधन नाही, कारण ते टाके जुळले पाहिजेत तेवढ्या दिवसामध्ये. बरोबर. तर एवढीच फक्त बंधनं असतात. ह्याच्यासाठी जी भूल आहे त्या भूल देण्यामध्ये पण लोकल ॲनेस्थेशिया, त्या सेगमेंटचा ॲनेस्थेशिया आणि जनरल ॲनेस्थेशिया असं 3 पद्धतीचे ॲनेस्थेशिया आहेत. पेशंटचा फिटनेस बघून, पेशंटला डायबिटीस आहे की नाही, पेशंटला हार्टचा प्रॉब्लेम आहे की नाही, पेशंटला इतर काही गोष्टींचा अडचणी आहेत का, हे सगळं बघून भुलेचा टाईप ठरवला जातो. ओके. म्हणजे हे सुद्धा म्हणजे पेशंट जर का हाय रिस्क असेल, पेशंटला हार्ट अटॅक येऊन गेला असेल, बायपास झाली आहे, डायबिटीस आहे, तर ह्याची काळजी करण्याची आता गरज उरलेली नाही आहे. तुम्ही त्या गोष्टीची काळजी घेऊन सुद्धा ही शस्त्रक्रिया करू शकता. आणि हे मला वाटतं खरोखर एक महत्त्वाचं आहे, कारण आमचे अनेक सिनियर सिटीजन हा पेशंट बघत असतील, प्रत्येकाला काही ना काहीतरी ब्लड प्रेशर आहे, काही ना काहीतरी इतर त्रास असतात, तर ह्या सगळ्याची काळजी त्याच्यामध्ये घेतली जाऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मॅडम, की आता ह्या नवीन टेक्निकमुळे रिकरन्स टाळता येणं शक्य झालेलं आहे, कारण हर्नियावरती शस्त्रक्रिया केल्यावर पूर्वीच्या काळी पुनरुद्भव म्हणजे पुन्हा हर्निया होण्याची शक्यता जास्त असायची, तर त्याबद्दल प्रेक्षकांना काय सल्ला राहील आपला? पुन्हा हर्निया होऊ शकतो हे मनात ठेवलं पाहिजे आणि ते न होण्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे झाला की बघू असं म्हणणं चुकीचं आहे. बरोबर. त्यामुळे योग्य डॉक्टर शोधणं, ज्याला हर्नियामध्ये एक्सपिरियन्स आहे, योग्य ठिकाणी ऑपरेशन करून घेणं, कारण हर्नियामध्ये जर इन्फेक्शन झालं तर जाळी बिघडते, खराब होते, आणि योग्य पद्धतीची जाळी किंवा इक्विपमेंट वापरणं, ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या 3 गोष्टी जर तुमच्या सील झालेल्या असतील तर रिकरन्स होण्याची शक्यता ही लाखांमध्ये 1 आहे. ओके. मला वाटतं हा एक महत्त्वाचा सल्ला होता आमच्या सर्वच प्रेक्षकांसाठी, की आपण जर का व्यवस्थित काळजी घेतलीत, योग्य डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतलीत, तर जरूर आपण हा रिकरन्स टाळू शकता. आणि आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले डॉक्टर जयश्री तोडकर, ज्यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं, एका दिवसामध्ये 46 रुग्णांवरती, 46 हर्नियाच्या रुग्णांवरती यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्याबद्दल. आणि खास जे आमचे झी 24 तासचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, की आपण जे संपर्कासाठी नंबर बघत आहात त्याच्यावरती आपण हर्नियाच्या उपचारांसाठी जरूर संपर्क करू शकता. आणि आपल्याला अर्ध्या किमतीमध्ये या ठिकाणी कन्सल्टेशन म्हणजे सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. हर्नियावरची आता जी ट्रीटमेंट आहे ती पूर्वीसारखी राहिलेली नाही, आमूलाग्र बदल झालेले आहेत, ज्याच्यामध्ये वेदनारहित उपचार आहेत. आपण बऱ्याचदा डे केअर युनिटमध्ये हे उपचार घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे सर्व उपचार अल्पदरात उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. डॉक्टर जयश्री तोडकर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सुप्रशानं केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्ते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.